सर्वांना आवडणारी अशी शेजवान चटणी, नूडल्स, मोमोज, मंचुरियन, भजी संगट खायला खूपच भारी लागते। आज आपण सोप्या पद्धतीने घरी बनवूया। सर्वात आधी गरम पाण्यामध्ये लाल मिरच्या 2 ते 3 तास भिजत ठेवा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया। ही बघा, स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे। आता एका चॉपरमध्ये लसूण, अद्रक, 2 मिरच्या चांगल्या बारीक करून घ्या। बघू शकताय तुम्ही कसं बारीक झालेलं आहे। आता एका पॅन मध्ये 4 चमचे तेल टाकून त्याला चांगलं गरम करून घ्या। आता हे लसूण अद्रकचं वाटण पॅन मध्ये टाकून घेऊया। गोल्डन ब्राऊन होईस्तोवर त्याला चांगलं मिक्स करून घ्या। बारीक चिरलेले कोथिंबीरचे देठ आहेत ना, ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। ह्यामुळे सुगंधही पसरतो आणि चटणीला फ्लेवर पण चांगला येतो। लाल मिरच्याची पेस्ट ह्याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊया। लाल मिरचीची पेस्ट, अद्रक, लसूण हे सगळं आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया। ह्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ, व्हिनेगर, टोमॅटो सॉस घालून चांगलं मिक्स करून घ्या।
त्याला चांगलं मिक्स करून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला झाकून ठेवून थोडीशी वाफ येईपर्यंत त्याला चांगलं झाकून ठेवा. त्याच्यानंतर आपली शेजवान चटणी तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही शेजवान चटणी बघा घरच्या घरी कसली मस्त तयार झालेली आहे. चटणी थंड झाल्याच्या नंतर एका काचेच्या बरणीमध्ये काढून ठेवूया. अशा सोप्या रेसिपीसाठी आणि त्याच रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा.